हाय, हॅलो, नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे गुरुवार आणि मी आज ना तुमच्याशी देवपूजाचं रुटीन शेअर करणार आहे. की ते बघा, सकाळच्या आता ना 7:30 वाजलेले आहेत आणि मी इथे ना बागेतली सर्व फुले तोडून आणली. जास्वंदाची फुलं आणि स्वस्तिकाची फुलं भरपूर निघाली होती आपल्याच बागेत. आणि एका ताईची कमेंट होती की ताई, तुम्ही आमच्याशी देवपूजाचं देवपूजा कशी करताय ते रुटीन तुम्ही आमच्याशी शेअर करा म्हणले होते. पण मी तुम्हाला खरं सांगू का ताईंनो, की मला देवपूजा करताना थोडंसं व्हिडिओ शूट करायला थोडंसं जड जातं, म्हणून मी डायरेक्टच देवपूजा देवपूजा केलेलं मी शूट दाखवत असते. आणि इथे म्हटलं आता खरंच त्या ताई एवढा आग्रह करतात त्या ताईसाठी मी खरंच हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर इथे बघा, आता मी देवावरती सर्व फुले होते कालचे ते सुकलेले, ते सर्व फुलं मी काढून घेते आणि एका कॅरीमध्ये बांधून ठेवते. आणि जेणेकरून ते इकडे तिकडे पायात पडू नये. आणि ते जर आपण एक कॅरीमध्ये बांधून ठेवलं ते आपल्याला मळ्यात नेऊन एका झाडाखाली किंवा मळ्यात असं ठेवता येईल. आणि ते बघा, मी सर्व देव काढून घेतले आणि तुम्ही पाहू शकताय बघा, खरंच खूप छान वाटते बरं का सकाळी आपल्या देवपूजा झाल्यानंतर. आणि सकाळी लवकर उठून अंघोळ करून अशी देवपूजा केल्यानं खरंच आपल्या मनाला इतकं प्रसन्न वाटतं खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. आणि तुम्हाला एक मी सांगू की मला देवपूजा करायची कशी सवय लागली, की मी लहान असताना म्हणजे 2री-3रीला प्रायमरी शाळेला असताना तेव्हा काय मी माझ्या आजोळी राहायची, म्हणजे माझ्या आजोबाकडे. माझ्या आजोबांना दररोज देवपूजाच करत होते. कारण गाणगापूरचे दत्तात्रेय इतके असे त्यांनी पूजा अर्चा, आणि खरंच त्यांनी इतकं असे भक्त असल्यासारखं होते त्यांनी दररोज सकाळ संध्याकाळ नित्यनेमानं पूजा आरती सर्व करायचे. आणि मी तेव्हा शिकले बरं का. 2री-3रीला असतापासूनच मला सर्व गणपतीची आरती, शंकराची आरती आणि देवीची आरती, विठ्ठलाची आरती सर्व तेव्हापासूनच मी शिकलेले आहे. खरं सांगायचं म्हणजे मी अजूनपर्यंत एक असं पुस्तक घेऊन मी कधीच पाठ केलेलं मला अजिबात आठवत नाही. कारण ते माझे आजोबा आणि मामा ते सकाळी आणि संध्याकाळी आरती म्हणायचे ते सारखं माझ्या कानावरती पडून मला ते सर्व आरत्यांना पाठांतर झाले होते बरं का. आणि मी आजपर्यंत मी आरत्या लक्षात ठेवून मी दररोज असं देवपूजा करताना मी अजूनपर्यंत म्हणते. आणि मला त्यांची खरंच देवपूजा करताना इतकी आठवण येते माझी आजोबांची आणि माझ्या मामांची वगैरे. कारण माझं आजोळ पंढरपूर आहे, मी तिथंच होते. आणि मग नंतर मी तिथून एक 4-5 वर्ष तिथंच होते बरं का शाळेला. आणि आज खरंच मला त्यांची आठवण झाली म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं. आणि चला राहू दे. आणि ते बघा, मी छानशी देवांना अंघोळ वगैरे घातली. आणि उतरंड पण आहेत. उतरंड कसं फक्त मी पौर्णिमे दिवशी उतरंड्यामधलं धान्य बदलून दुसरे धान्य त्याच्यामध्ये भरते आणि छान त्याची पूजा करून घेते. आणि शक्यतो आपण उतरंड आणायचं असेल त्यांना शुक्रवारी किंवा पौर्णिमेलाच आणायचं, आणि तेव्हा त्याची पूजा केली जाते पौर्णिमे दिवशी. आणि ते बघा, तुम्ही पाहू शकताय मी इथे सर्व देव घासून वगैरे घेतली पितांबरीने. आणि ते ह्याच्यावरती नारळावरती ते मुकुट असतात चांदीचे म्हणा, ते आपण काय करायचं, कोलगेट असतो कोलगेटचा पावडर त्याच्याने घासायचं. म्हणजे त्याच्याने म्हणजे घासले इतके स्वच्छ दिसतात खरंच खूप स्वच्छ आणि नवीन दिसल्यासारखं वाटतात. आणि ते बघा, माझी छानशी अशी देवपूजा झाली. आणि देवपूजा झाल्यानंतर घरात इतकं मन प्रसन्न वाटतं आणि मनालाही प्रसन्न वाटतं. आणि माझी नंतर धूप दीप आरती वगैरे झाली. आणि नंतर आपण काय करायचं की अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतलं. आणि बाहेर मला तुळशीला पाणी आणि दारात रांगोळी काढून झाली. आणि खरंच त्या ताईंसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आणि आता माझी फायनली देवपूजाही झाली. आणि आपण देवपूजा करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण जप करायचा, किंवा तुम्हाला जे आवडेल ते मंत्र तुम्ही म्हणायचं बरं का. आणि सकाळी देवपूजा होती आपल्या इथे. मग संध्याकाळी आपण काय करायचं की दिवा लावायचं, धूप दीप आरती आपण करत असतो. आणि सोमवारी आपण शिवपूजन करत असतो, आणि मंगळवारी गणपती पूजन, आणि बुधवारी विठ्ठलाचं, आणि गुरुवारी स्वामी समर्थ, आणि शुक्रवार देवीची, आणि शनिवारी हनुमानाची, रविवारी खंडोबाची. अशा आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक असं हे असतो मंत्र वगैरे म्हणायचं आणि पूजा अर्चा करायची बरं का. आणि तुम्ही करून पहा, तुम्हालाही छान वाटेल. आणि देवपूजा केल्यानं खरंच सकाळी लवकर उठून सकाळी देवपूजा केल्यानं आपली सगळी कामं त्या वेळेत होत असतात. आणि मी आज तुमच्याशी स्वयंपाक केलेला मी म्हणजे रेसिपी वगैरे काही शेअर केलं नाही. डायरेक्ट आता मी जेवायला घेतलेलं आहे. शौरीला आणि मला आता दुपारच्या 12 वाजलेल्या होत्या, 12:30 12 वाजल्या होत्या.
आणि आज ना भेंडीची चटणी आणि गरमागरम भाकर आणि आमटी आणि कारलं भाजून घेतलेलं आहे. आणि आता चला मी आणि शौर्य दोघंही जेवून घेतो. या सगळे तुम्ही पण ना भाकरी आणि कारल्याची भाजी आणि भेंडीची चटणी छान छान असं जेवण करायला. आणि आता चला आता मी लोणी कडवून घेते. आणि 8 दिवसाची साय जमा झाली होती आणि आपण काय करतो दररोज दूध उकळल्यावरती वरती छानसं असं ना साय जमा होते. आणि साय जमा झाल्यानंतर ते आपण एका स्वच्छ भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवत असतो. आणि खरंच खूप छान असं ना घरच्या घरी आपण तूप तयार करू शकतो बरं का. आणि तुपामुळे ना किती खूप म्हणजे खूप महाग झालेलं आहे तूप. आणि हे घरचं आणि शुद्ध तूप ना घरीच भेटतं. पण खूप थोडंसं अवघड आहे. म्हणजे अवघड म्हणायला काय आहे, ते लोणी काढतात कडवताना ना इतका त्याचा स्मेल होतो ना तेच नकोसं वाटतं. पण मला तूप कडवायला खूप म्हणजे लोणी कडवायला खूप आवडतं. त्याचं स्मेल बघितलं तर ना नकोसं वाटतं. पण राहू द्या. आणि इथे म्हणा मी लोणी कडवायला घेतलेले आहे. विड्याचं पान आणलं आणि तुळशीचं पान आणलेलं आहे कडवायला. आणि तुम्हाला जर मिक्सरला लावायचं नसेल तर ना तुम्ही रवीने पण घुसळून घेऊ शकता. आणि लोणी वेगळं होतं आणि ताक पण वेगळं होतं. आणि इथे बघा मी तुम्हाला दाखवते की गालाला हात लावून की माझं 2 दिवस झाला माझं दात दुखते, दाढ माझी. कारण ते ठणका मारले डोक्याचं नस आणि हे दाढेचा नस एकच असतो. त्या साईडचा ना खूप म्हणजे खूप त्रास होऊ लागलेला आहे. तरी मी ते विसरण्यासाठी काही ना काही काम करते. म्हणजे तेवढंच आपण विसरून जाऊया आणि ते आपल्याला सारखं हे दुखते ते दुखतं असं वाटणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता बघा मी इथे एकदम अशी जाड ना कढई घेतलेली आहे. आणि कढई घेऊन ना बारीक गॅसवरती आपण ठेवायचा. आणि खूप छान ना ते तूप तयार होतं बरं का. आणि लोण्यातील ते पाणी आटतं आणि छानसं आपलं ना खूप सुंदर असं तूप तयार होतं बरं का. आणि ते तूप तयार झाले की नाही आपण काय करायचं, एक पाण्याचा हपका म्हणजे विड्याचं पान आणि तुळशीचं पान आणलेलं आहे मी. त्याच्यामुळे खरंच खूप छान स्मेल येतो. आणि वेलदोडे नव्हते माझ्याकडे. वेलदोडे पण तुम्हाला टाकायचे असेल तर ते मी टाकू शकता. वेलदोड्याने पण खरंच खूप छान स्मेल येतो. आणि मी त्याच्यामध्ये ना एक लवंगही टाकलं आणि ते खरंच लवंग टाकल्यामुळे खूप दिवस टिकतं तूप असं म्हणतात. म्हणून मी एक लवंग, विड्याचं पान आणि तुळशीचं पान टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवलेलं आहे बरं का इथे तूप किती छान असं कडलं गेलेलं आहे. आणि तूप ना पूर्ण गार झाल्यावर मी काय केलं गाळून वगैरे घेतलं आणि एका स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या भरणीत ना असं आपण भरून ठेवायचं. आणि तुम्ही पाहू शकता बरं का किती तूप निघालेलं आहे आणि एकदम असं रवाळ आणि लालसर झालेलं आहे. खरंच तूप ना घरच्या घरी आणि शुद्ध असं तूप ना घरीच भेटू शकतं बरं का. आणि तुपाचे ना फायदे तर खूप आहेत तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे ना पचनशक्ती वाढते आणि त्वचा व केससाठी ना खरंच खूप चांगलं आहे. आणि जेवणाला एक स्वाद आणि सुगंध आहे. आणि आपल्या आयुर्वेदिक ना सात्विक अन्न म्हणून ना तुपाला खूप महत्त्व आहे बरं का. आणि म्हणून मी माझं तूपही कडवून झालं आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता तूप कधी कडवलं मला हे कळलंच नाही. आणि चला आता मी शेंगदाण्याचा लाडू पण बनवून घेते की आजचा पूर्ण दिवस माझा कामाचंच आहे की काय असं वाटतंय मला. आणि ते मी शेंगदाणे भाजून ना थंड झाले होते. गार झाल्यानंतरच मी मिक्सर लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये गूळही किसून मी मिक्सर लावलं. आणि चला शेंगदाण्याचा इथं मी लाडू वळवून घेते. कारण जेणेकरून ना लहान मुलं शौर्य कसं सकाळी चहा बिस्किट खाण्याऐवजी ना असे छान छान लाडू सकाळी खाल्ल्यानं खरंच याच्यामुळे ना हिमोग्लोबिन पण वाढतं. आणि एक सकाळी आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात ना प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात आणि फायबरने भरपूर असतात. आणि गूळमुळे ना लोह आणि खनिजाचा ना उत्तम त्याच्यामध्ये ना खरंच खूप फायदा आहे. आणि थंडीत ना हे जास्त प्रमाणात खाल्लं जातं बरं का शेंगदाण्याचा लाडू. आणि ते मी शेंगदाण्याचा लाडूही करून झालं आणि ते मी नंतर ना चहा बनवायला घेतलेला आहे. आणि चहा पण बनवून झाला. आणि हे मी कढई ठेवली होती बरं का तूप कडवून. कारण ते शेवटी खाली असतं ना ते तुपाचं त्याच्यामध्ये आपण गरमागरम एक चपाती आणि थोडीशी साखर टाकून भन्नाट लागते बरं का. कारण मी मावशी असायची ना, मी मावशीकडे पण होते शाळेला. मग तिथं माझी मावशी तूप कडवल्यानंतर ना मी ते तुपाचं पातेलं असतं ना त्याच्यामध्ये गरमागरम एक चपाती आणि थोडीशी साखर टाकून खायची. एकदम भन्नाट लागत होतं बरं का. मला तेव्हा माझ्या मावशीची आठवण होते बरं का तूप कडवतानाही. कारण माझ्या मावशीनं खरंच खूप छान असं तूप कडवते आणि रव्वाळ असं लालसर तूप कडवते बरं का. तेव्हा मी पाहिले होते की 5वी 6वीला पासून मी त्यांच्या घरी पाहते की तूप आमच्या मावशी घरच्या घरीच कडवते, लोणी कडवते. आणि खरंच खूप छान त्यांनी तूप बनवतात. आणि मी पण तसे सेम लोणी कडवलेलं आहे बरं का. तूप तर एकदम भन्नाट आणि छान झालेले तुम्ही तर पाहिलेलंच आहे. आणि ना आज ना भरपूर कामे झाली बरं का. आणि आज ना मी
शेंगदाण्याचे लाडू कसे बनवले आणि तूप कसं कडवलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.